8 दिवस झाले डोळ्याला इन्फेक्शन झालेलं आहे. तर सांगते आता पुढे काय झालं. त्या अगोदर सकाळपासून जी कामं असती ना, त्या कामालासुद्धा आज लांबणच लागली. कारण आता नवरात्रीसुद्धा चालू आहे आणि शिवांशलासुद्धा बरं नव्हतं. त्यालासुद्धा हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं. त्याचा ताप काही उतरतच नव्हता. त्या अगोदर 2 दिवस असेच गेले. घरामधली सगळी कामं तशीच पडलेली होती. एकदा का माझ्या हाताने जर घर क्लीन केलं ना, तर आवरल्यासारखं वाटतं. नाहीतर घरसुद्धा आजारी आजारी वाटतं. तर बघा आता घरातली जी काही सकाळपासूनची कामं असतात ना, ती सगळी करायला घेतली. आज छान फरशीसुद्धा पुसून घेतली. घरामध्ये आता छान दिवा वगैरे लावायचा होता. त्या अगोदर सकाळपासून आज संध्याकाळपर्यंत कामं चालू होती आणि त्याचबरोबर बाहेरची जी काही कपडे होती तीसुद्धा सुकलेली होती. त्यांच्या छान घड्या घालून घेतल्या. घरातली बारीक-सारीक क्लिनिंगसुद्धा करून घेतली आणि त्याचबरोबर शिवांशलासुद्धा आता 3 दिवसापासून अंघोळ नव्हती घातलेली. तर सांगते आता डोळ्याला काय झालं. तर डोळ्याला किरपुळी झालेली होती. 8 दिवस झाले. त्यानंतरही अजूनही बरी होत नव्हती. त्यामुळे हॉस्पिटलला जाऊन आले आणि डॉक्टरने सांगितलं की गरम पाण्याने शेकायचं आहे. यामुळेच दिवसभराच्या कामांना लांब